राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सकाळी शेळ्या चारून बांधल्यात आणि मग आता दुपारचा टाईम आहे, बस मी थोडासा निवंत म्हणजे आज पाऊसही नाही आहे, पाऊसही कमी आहे, कालपर्यंत भरपूरच पाऊस होता। आणि रामचा यायचा आहे काय काम चालू आहे, दळण करायचं काम चालू आहे रामचा यायचा। नमस्कार भावा बहिणीनो, तर आता मग चालत दळण करायचं काम, गव्हाचा दळाने। आता पुढं पोळा आलाय, त्याच्यामुळं या गहू व्यवस्थित निसून आणि त्याचं दळण द्यायचे आपल्याला दळा त्या बाबांच्या गिरणीमध्ये। आपण पोळ्यांसाठी या गव्हाचंच पीठ लागत आहे। मग आता कपडे धुवून आले आताच, मग म्हणलं दळण करून द्यावा। मग रामदास दादा नंतर शेळ्याकडून आलं का ते जातच दळा, तर मग दळण करून ठेवते मी। पायलीभर दळण द्यायची। तर हा आपला आदुलीचा टोप आहे, तर ह्या टोपानं दोन आदुल्या म्हणजे दोन टोप दिलं का पायलीभर दळण होत आहे। ते आमच्या असा किलोवर नाही दळती, पायली व आदुली तर 15 रुपये पायली आमच्या इकडं दळण। आणि शहरामध्ये कसा किलोवर राहत आहे, असं म्हणजे ते कसं किलो ते आपल्याला नाही सांगता येत, पण आमच्या इकडं पायली व 15 रुपये पायली, म्हणजे 2 आदुल्यांचा एक पायलीभर होत आहे। तर हे आपला आदुलीचा टोप आहे ना, तर आदुलीभर दळण झालं ना, अजून आपल्याला आदुलीभर करायची। तर मी ह्या पिशीत होती ती। तर दोस्तांनो, आता आहे ना आपण शेळ्या चारून आणल्या ती। आता थोडा पाऊस येतोय पा, बाहेर थोडा पाऊस आहे, मग आलो आहे छत्री पांघरून। हे बा तिकडं एकदम बारीक बारीक पाऊस आहे असा। चला आता शेळ्या आहेत ना आपण चालू आहे बांधायला, पडईमध्ये टाकू बांधून आता शेळ्या। आणि दोस्तांनो, आता घरामध्ये ना भरपूर अंधार आहे आणि बाहेर पाऊस असल्यामुळे मग ह्या निवडमध्ये बांधले ह्या बाहेर कपडे वाळत घातले आणि मग ह्या इथं आता आपण शेळ्या बांधून टाकू। आणि दोस्तांनो, आता आहे ना 5 वाजलं ते, आणि 5 वाजताचा आपला टायमिंग राहतोय शेळ्या बांधायचा। बाहेर तसा अजून भरपूर उजेड आहे आणि घरात मित्रांनो थोडा अंधार वाटतोय आपल्याला पा। तर अंधार म्हणजे ना मित्रांनो, आता कसं झालं आहे का थोडी लाईट गेली, लाईटनं थोडा झटका मारला आहे, मग त्याच्यामुळे थोडा घरात अंधार वाटत आहे। आणि आता रामदाच्या आईनं पेटवली चूल, चेट होते ना, तर मग शेळ्या बांधल्या का मग आमचा संध्याकाळ सकाळ शेळ्याचा थोडा टाईम राहतोय, सकाळची आणि संध्याकाळची। तर मग आता चूल पेटवले आणि दुखाटे झालं आहे, चूल अजून एवढं काही खास पेटली नाही, त्याच्यामुळे थोडा दुखाट झाला आहे मित्रांनो। मग आता चिया ठेवायचं काम चालू आहे, मग आता चिया पिऊन आपण जाणार आहे दळायला त्या बाबांच्या इकडं। तर मित्रांनो, आता आम्ही बसलोय चिया प्यायला। हा पा काचाच्या गलासामधून आपल्याला दिसत असेल काळा चिया, आणि आधी ते बटर खात होतो पा चियामध्ये, आणि आपल्याला आता चिया पिऊन आणि मग दळायला जायचे। मित्रांनो, या चिया प्यायला। रामदास आला पै आणि रामदास आहे ना मित्रांनो शाळेत जायले, म्हणजे तो आला असेल, पण मग आता पोरांमध्ये तो गावातून खेळत खेळत निवंत येणार असा। बाहेर मस्त ऊन पडलाय ना, बाहेर मित्रांनो मस्त ऊन पडलाय। आता मगाशीच पाण्याची एक पाळी आली होती मोठी, वळवासारखाच पाऊस होते। आज थोडा बरा होता, आज ऊन पडत होता, पण आता संध्याकाळवरून पाऊस सुटलाय। रामदास टाटा कर टाटा टाटा। मित्रांनो, रामदास आपला आदित्य आपले टाटा करतो पहा मित्रांनो, कर टाटा कर। तर आदित्य टाटा करतो मित्रांनो। चला मित्रांनो, आता झटपट चहा पिऊन घेऊ आणि आपण बाबांच्या इकडं दळायला। तर दोस्तांनो, आता आपण हे दळण घेतलंय आणि आता आपण थेट आपल्या वस्तीपासून निघालोय बाबांच्या वस्तीक। छत्री घेतली हातामध्ये, कारण पाऊस येतो मित्रांनो थोडा समोर पाया वातावरण ढगाळ वातावरण आणि पाऊस येतच राहतो ना, मग त्याच्यामुळं आपल्याला आता छत्री घेऊन जायला पाहिजे। पाहिली बरं दळाने पाया वातावरण कसं आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, आता संध्याकाळचा टाईम आहे, 5:30 वाजलं, आपला चिया झाला आहे आणि हा संध्याकाळचा नजर आहे पहा। आणि आपण चालू त्या बाबांच्या वस्तीवर दळायला, त्यांनी गिरण घेतले एक बारीक। हा पहा संध्याकाळचा नजारा मित्रांनो। चला अजून आपली 1-2-4 मिनटाच्या अंतरावर त्या बाबांची वस्ती तिकडे जायचे दळाया। रस्त्यानं तशी काही दलदल नाही मित्रांनो, एवढा चिखल नाही,
एकदम असा मस्त रस्ता आहे. पण भानगड अशी आहे तर एवढ्याच पावसाची एक पाळी येऊन गेली त्याच्यामुळं मग थोडासा ओला झाला आहे रस्ता. तसा दिवसभर पाऊस नव्हताच पण आता संध्याकाळवरून येतो आहे थोडा थोडा. आता काय वस्त्या पहा आमच्या इकडं पण वस्त्या ती रस्त्याच्या कडाला आणि पुढं पण वस्त्या ती काही रस्त्याच्या या साईडला पण वस्त्या ती आणि समोर डोंगर आणि संध्याकाळचं वातावरण. ह्या वातावरणात आपण दळायला चालू आहे. आता हे बा हे घर दिसत आहे त्या बाबांच्या घरी गिरण आहे आणि त्यांच्या घराजवळ आपण आलो आहे. आता तसा हे काय आपल्या अपरिचयाचं नाही कारण बरेच वेळेस हे बाबा दाखवलेत मी. हे घर पण दाखवलं आहे त्यांचा आंब्याचा प्लॉट पण दाखवला होता आपण इकडे आणि एकदम निसर्गरम्य वातावरणात ते राहतात. आणि आता आपण घराजवळ आलो आहे. बरं पाहू आता बाबाचा त्यांचा काय चालू आहे. दळण नाही ठेवणार आहेत आपण. आता संध्याकाळचा टाईम आहे दळण दळून होणार नाही. दळण ठेवून जाणार आहेत आपण आणि उद्या सकाळी नाही येणार आहे ती. पाहू आता बाबांचं काय चालायचं आहे. एकदमच आपण त्या बाबांच्या घरी आता पोचलो आहे. आता ह्या पायऱ्या चढून आपली वर जायला लागलं. पाहू आता बाबा काय करते ती. राम राम बाबा. जय हरी. जय हरी. काय चालाय. आता म्हणला हरिपाठ करू. हा पुस्तक आहे का हरिपाठाचा. हा तर मी तर म्हणतो बाबा आता ते बाबा आहेत ना पुस्तक वाचतं हरिपाठाचा. ते लिहिलं म्हणजे लहानपणापासून सर्व आहे आणि वारकरी संप्रदायाचे बाबा ते माळकरी येते. आता ते तर पहिल्यापासून मी आपल्याला दाखवलाच होता काही मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये. चिया पाणी झालं काय. हा ते पाणी झाला बुवा. आमचाही झाला. मग म्हणलं आता जावा दळायला. लाईट आहे ना. हां लाईट आहे. मग कशी आलो तर लाईटच नव्हती. वाचतोवर मग मी पुस्तक आपला दळण ठेवतो. हा 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 दोस्त ना इकडं आता पार यायचं चालाय स्वयंपाकाची तयारी आणि बाबा बसलं तिकडे हरिपाठाचं पुस्तक घेऊन. ह्या दळण आपण आहे ना नेऊन ठेवू गिरणीमध्ये. त्याने ही गिरण घेतली पा समोर आता आपल्याला दिसते. ही बारीक शेक आहे पिठाची एकदम अशी फ्रीजसारखी दिसते ना. आणि आम्ही इकडेच दळाय आणतोय. तर चला आता आपण दळण ठेवलं. हे पाहिजे गिरण त्यांची वाली बारीक गिरण आहे मित्रांनो. ही बाबा केवढीच घेतली ही. 14,000ची घेतली. आणि तर चला आता आपण थोडासा दळण ठेवलं आहे. दळण काय आता दळून होणार नाही. दळण आता सकाळ चालून या. मग आता या दळण ठेवलं आपण इकडं. आता बाबांबरोबर थोडेसे आपण गप्पा मारणार आहे ती. चला आता जुन्या माणसांबरोबर थोड्याशा गप्पा ह्या मारल्याच पाहिजे. आता बाबांचं चालाय सकाळ संध्याकाळ रोज हा नियमच आहे ना बाबा हरिपाठाचा. सकाळची ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा असं सांग. म्हणजे सकाळची ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा वाच. शेळे आले काय. शेळे आले. सकाळची काय सांगायचा. हरी हां सकाळची ज्ञानेश्वरी गाथा तुकाराम गाथा. हां हां आता आणि शेळे आले होते मित्रांनो. मग त्या बाबांना त्या शेळ्या उसकला. इकडे झाड आहेत ना त्यांची वाली. मग अचानक शेळी येते ना. तर चला आता आपण बाबांबरोबर थोड्याशा गप्पा मारू. तर मग मित्रांनो आता आलतो झाड आहे बाबांच्या इकडं आणि बाबा बसले तिथे आता हे पा म्हणजे हरिपाठ वाचित. बाबा आमचा कसा काय पाणी पाऊस. अरे यंदा पाणी लय भरमसाठ. असं पाणी कधीच एवढ्या 10-5 वर्षामध्ये नाही झाला. पूर्वी आता- होत. यंदा म्हणजे भाता फार लोकांची हिसळ हिसळावून टाकली. पाणी म्हणजे यंदा पाणी अजूनही पाणी उघडत नाही. म्हणजे हा पाणी करतोय काय काय कळना. म्हणजे आता पाऊस कसा येत आम्हाला आम्ही पहिला. हा. पण मग तुमच्या आठवणच्या का असा पाऊस पडायचा का. माग पडायचा पण तेव्हा पिकाई येते नाही. पण यंदा तूच काळा आणलाय. यंदा डबल काळा आणलाय. असा कधी एवढ्या 10-5 वर्षात पाणी नाही झाला एवढा पाऊस. तुमची आवणी झाली व्यवस्थित ना. आवण्या झाल्या पण भातात जरा हिसळ हिसाळली गाडची भातात नाही पण होती आहे का नाही. व्हायला होतील बुवा. यात थोडासा उघडला पाहिजे. हा उघडला खता बिता मारून होतील बुवा. ह्या पाण्यामध्ये खता मारू नये पार. आणि ह्या पाण्यात खता मारूनही फायदा नाही. पाणी उघडायची वाट पाहतोय आम्ही पण ते उघडं ना. जो दिवस येतोय तो सारखा त्याच्यात फरक नाही. पण बाबा मग असं म्हणणं आहे बरं. आता तुम्ही काय ज्ञानेश्वरी ह्या हरिपाठ वाचित होती. गाथा. तुम्ही माळकरी गाथा माळकरी माणसाची
आमचा काय पावसाळा घेतोय तुमचं जर तुम्ही जर प्रार्थना केली तर ऐकलंय बा. अरे ऐकन पण आपण काय भगवंत आहे काय? नाही बरोबर आहे, पण मग देवाला तुमच्या हा काय केला नाही हाक माराय आपण एका अर्धेच्याकडं हाक ते नाही अशी लय लोकांनी त्याला विनवणी करायला पाहिजे देवाला. आखे तवा नाही का अख्याने एका अर्ध्याला कुठं देवा त्याचं ऐकन काय मग नाही. आता काय काम झाले तुमची? आता सध्या काहीच काम नाही. आता पोळा आलाय मोड म्हणजे मग भुईमुगा निंदायची थोडी राहिल्यात पण मोड म्हणजे ना मित्रांनो आमच्याकडे 5 दिवस पोळीचे आधी काहीच काम नाही करते. हा ह्या तुमच्या पहिल्यापासूनच चालता ना हा तुमच्या पहिल्यापासून तर आमच्या पिढी पोत आम्ही टिकवला या हा अजून टिकलाय श्रावणाचं मोड राहत ते. सर्वांनाचा. तर मस्त तुम्ही प्रथम मित्रांनो चला. आणि बाबा काय आलतो आज आता आमचं तर नेहमीच ये जा राहतेच. ते येतं आमच्या इकडे मी येतोय आपल्याला ना बाबा आता पुन्हा सरवणे गेवडीची आमटी आपण जेव्हा सरवणे गेवढं फिरलं ना हा तर सरवणे गेवडीची आमटी आपण करणार आहे ती. अजून काही माल नाही आलं काही म्हणजे आणि भरपूरच आता माल येतीलच पण या पावसामुळं थोडासा पावसामुळंच मार दिला. बरं चल बाबा आता मग आता आहे ना दळण ठेवू लावून द्या दळून ठेवा तुम्ही. हा हा आणि आता मी जातो हळूहळू घरी म्हणजे मग कसा पुन्हा अंधार पडलो मग बॅटरी नाही काय नाही. नाही बरं आपल्याकडे या वाघान झाले ब्याव कोण म्हण वाघ कधी हे सांगत होते? हा इथं 5 वाजता जाऊ द्या असू द्या. तो जंगल जर आले तो जंगलात जाईल. तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला. पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो. जय हरी रामकृष्ण हरी, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय शिवराय.